सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या वतीनं NCC चषक 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। दुसऱ्या फेरीच्या आपण मॅचच्या दिशेने वळतोय। पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार। इनसाइड आउटचा फटका इनफील्डच्या वरून खेळायचा होता, मात्र पहिल्या चेंडूवर विकेट डाऊन। पहिला धक्का या ठिकाणी जयू दुर्गेश 11 अर्नाला या टीमला। बॅटर बाद लीडिंग फ्रॉम द फ्रंट पुढे आले होते खेळण्यासाठी आणि विकास दसकर जास्त काही करू शकलं नाहीये। पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू हाताळला होता आणि त्या चेंडूला इनसाइड आउट इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता त्या ठिकाणी, मात्र तो प्रयत्न फसला गेलाय। विकेट डाऊन। पहिला धक्का त्या ठिकाणी जयू दुर्गेश 11 अर्नाला या टीमला। विकास दसकर या ठिकाणी बाद झालेत। खूप महत्वपूर्ण मॅच आहे, लक्षात ठेवा। दुसऱ्या फेरीच्या आपण पहिल्या सामन्याच्या दिशेने वळतोय। आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जॉईन झालेत झहीर भाई, आपलं हार्दिक स्वागत कॉमेंट्री बॉक्स मध्ये झहीर भाई। शुक्रिया भरत सर जी। पहला विकेट नंदन गेंदबाजी पर है, पहली गेंद पर सफलता मिलती हुई। ऑफ स्टंप पर गिनती ऑनसाइड खेलना चाहते थे, मगर अंपायर घूमे कि व्हाइट बॉल का इशारा। एक्स्ट्रा रन, ये एक्स्ट्रा रन बहुत खलबली बचाने वाली गेंद होती है और कभी भी पेशर रिसा करती हुई गेंद एक रन के साथ खाता खुलता हुआ टीम दुर्गेश अंडा टीम का। बिटाव के ऊपर से खेला लंगों पर, कोई खिलाड़ी ने वन बॉल के सी मारे का बाहर, 4 रनों के लिए फरार। कमांड दीजिए। उनके रडार में मिली और गेंद को खेल दिया। 4 रनों के लिए फरार। ऋषल कडू आणि ऋषलच्या विषयी नक्कीच महेश सरांना कोण विसरणार, त्यांचे सुपुत्र आहेत ते। आणि खूप चांगला फटका झहीर भाई, जबरदस्त फटका खेळला गेलाय। 4 धावा। यावेळेसचा फटका हवेत आहे, मागे फिल्डरने देखील प्रयत्न केला होता, मात्र अंतिम क्षणी तो कॅच निसटला गेलाय। 2 धावा इथे मिळतील। या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे फलकावरती म्हणजे 7। इसको जाकर बता हुआ 7 रनों पर ये क्या छुड़ा था। बुढ़ाम पर खिलाड़ी तैनात है। देखिए शॉर्ट गेंद थी, पुल करना चाहते थे, बैट के ऊपर स्टिकर पर लगी थी गेंद। मिडाफ के खिलाड़ी के पास मौका था, मगर हाथ पर लगी गेंद और जमीन को धरती होती हुई नजर आई। ये एक कॉमन टीमची 94 कॉमन टीमची एक बॅट हरवली आहे। डबल ए ची बॅट आहे, स्टिकर नाही आहे। तर ती बॅट जर ओ यावेळेस ये तो निकल गई हवा के साथ साथ घटा के संग संग। सोन्याची रे सुपली बहुत ही बेहतरीन शॉट वहां पर। देखिए यहाँ पर शॉट गेंद थी, ऑनसाइड पर गेंद को मोड़ दिया। बेहतरीन शॉट आता हुआ। स्कोर अब 13। ऋषल कडू अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे खेळाडूची। यावेळेस देखील स्विच हिटचा फटका, उलटा फुलटा स्ट्रोक आणि हा देखील जवळपास झेल जो आहे तो हातामध्ये पडला देखील होता। बाउंड्री लाईनवर चेंडूला स्टॉप केला गेला, तत्पूर्वी पुन्हा एकदा या 2 धावा। सुरुवातीला नक्कीच त्या ठिकाणी विकास दसकर सारखा खेळाडू बाद झाला होता। पहिल्या चेंडूवर एक धक्का दिला गेला होता, त्या धक्क्यातून सावरण्याचं काम या ठिकाणी करतोय टीम जयू दुर्गेश 11 अर्नाना संघ। धावसंख्येचा वेग वाढेल, धावसंख्या झाली ते 15। लॉस ऑफ 1 विकेट, 15 धावा, 1 गडी बाद स्थिती आहे अर्नाला या टीमची। ऑन साइड पर गेंद को खेला, फाइन लेग पर खिलाड़ी गेंद का पीछा करे, मगर रोक पाएंगे या नहीं, मगर गेंद सी मारे का बाहर। 4 रनों के लिए फरार। बैट से क्या सी मारे का बाहर। कम ऑन डीजे।
कर्मा सुरुवात कशी झाली होती षटकाची? पहिल्या चेंडूवर विकास दसकर सारखा खेळाडू बाद झाला होता. त्यानंतर मात्र जर पाहिलं तर धावांचा ओघ वाढला गेला. तब्बल 19 धावा या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये कुठल्या गेल्यात. जबरदस्त बॅटिंग त्या ठिकाणी ऋषल कडू. जवळपास 5 चेंडू 18 धावा त्यांनी टीमसाठी आपल्या कुठल्यात 19 धावा, 1 गडी बाद. ही स्थिती तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. जयू दुर्गेश 11 अर्नाळा या टीमची अशाच प्रकारे म्हणजे जो पहिला सामना खेळला होता शिरगाव स्पोर्ट्स या टीमच्या अगेन्स्ट, त्यावेळेस देखील हीच कंडिशन आपण पाहिली होती. डायनामिक वसई, माफ करा, डायनामिक वसईच्या अगेन्स्ट खेळताना देखील आपण झहीरबाई अशाच प्रकारे स्थिती पाहिली होती. जयू दुर्गेश 11 अर्नाळा या टीमची की थोडंसं धावफलक मंदावलं होतं. त्यानंतर मात्र धावसंख्येला जवळपास 3ऱ्या ओव्हरनंतर मात्र जो वेग धावसंख्येला दिला जयू दुर्गेश 11 या टीमनं, तो वेग अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 6व्या षटकापर्यंत 70 या धावसंख्येवर हा संघ थांबला गेला होता. पहली ओवर का खेल समाप्त होता हुआ 19 रन बने और सर जी आपने सही जिक्र किया था, जो दूसरा मुकाबला खेला गया था वहाँ पर टीम थोड़ी सी बैकफुट पर थी, मगर उसके बाद एक अच्छी बल्लेबाजी होकर एक टारगेट सेट किया गया था 70 रनों का, और उसके बाद फिर गेंदबाजी, मगर विश्वनाथ जाधव गेंदबाजी पर तैयार है। आउट साइड पर गेंद को खेला, गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल होते हुए जब तक गेंद को फील्ड किया जाएगा, मखरन ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 21 रनों पर। ये दूसरी ओवर की शुरुआत है, पावर प्ले। अब देख रहे हैं बहुत ही अहम मुकाबला, दूसरे वेरी का पहला मुकाबला आपके सामने पेश होता हुआ, क्योंकि भरत सर जी अब ये मुकाबले में दोनों टीमें 2 हाथ कर देगी, क्योंकि ये मुकाबले की अहमियत जाननी होगी दोनों टीमों को। अगली गेंद विश्वनाथ जाधव फेंकने तैयार, शॉर्ट गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, वहां पर यहां पर कॉलिंग टूटी है और बल्लेबाज को लौटना होगा। मखरन बैक टू डक आउट, गॉन, कमांड है। शॉर्ट गेंद थी, आउटसाइड खेलना, बैट का टो लगा था, गेंद मिड ऑफ क्षेत्र में ट्रैवल हुई जब तक खिलाड़ी ने गेंद को कलेक्ट किया और विश्वनाथ जाधव के हाथ में वो गेंद और बल्लेबाज मखरान की खेली को लगता हुआ विराम, बल्लेबाज बैक टू डक आउट, दूसरा विकेट गिरता हुआ यहाँ पर। मकरनचा कॉल देखील झहीरबाई होता नाही म्हणून, आणि तो कदाचित कॉल मला वाटते ऋषल यांच्या कानापर्यंत तो आवाज कदाचित पोहोचला, तुम्ही पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्टवर. थांबचा कॉल देखील मकरन पाटीलचा होता. मात्र एक सगळं काही सुरळीत सुरू असताना मात्र ही दिलेली माफिक विकेट असं नक्कीच मी म्हणू शकतो. रनआउटच्या स्वरूपात मकरन पाटील त्या ठिकाणी बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर विघ्नेश साखरतोडे. उलटा पुलटा स्ट्रोक खेळायचा होता, फटका फसलाय, चेंडू हवेत, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी आसिफ, त्यानं टिपलाय झेल, संपलाय खेळ, बॅटर बाद मिस्टर ऋषल कडू आउट. देखिए वहां पर रिप्ले में आप देख सकते हैं, वहां पर रिवर्स खेलने के, वहां पर गेंद बल्ले पर आई नहीं थी, शॉट फाइनली के पर आसिफ से बेहतरीन कैच को अंजाम दिया थर्ड मार्क पर। एक बल्लेबाज अब विकेट गिरता हुआ, क्योंकि वहां पर साझेदारी बन चुकी थी, कॉलिंग टूटी, उसके बाद बल्लेबाजों का दिल टूटा है। खराना निसाई नहीं बैटर स्ट्राइक पर रहेंगे। नॉक स्ट्राइक पर बात की जाए तो विघ्नेश नॉक स्ट्राइक पर है। स्कोर की बात की जाए 21 रन बने हैं। दूसरी फेरी का ये पहला मुकाबला आप देख रहे हैं। बेहतरीन शॉट है, मिड ऑफ के ऊपर से लंगों पर खेला हुआ शॉट और गेंद हवाई सफर करती हुई अंपायर का निर्णय आना बाकी रहेगा। 4-6 और ये गेंद सी मारेगा बाहर, षटकार 6 रन। जवळपास समोरच्या दिशेनं, अगदी समोरच्या दिशेनं तो ठोकलेला षटकार, अफलातून स्टोक करण निजाई मागच्या मॅचमध्ये जास्त काही कामगिरी करू शकला नाही. नक्कीच या मॅचमध्ये कामगिरी करावी लागेल आणि एक सुंदर स्टार्ट आपल्या इनिंगची मात्र या ठिकाणी केली आहे.
करण इजा यांना षटकार ठोकलाय. धावसंख्या 27, लॉस ऑफ 3 विकेट. 27 धावा फलकावर लागल्या आहेत. क्रॉस बॅटेड गुडघ्याला अगदी वाकून हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. विश्वनाथ जाधव ऑल इंडिया खेळाडू म्हणू शकतोय आपण. अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळणारा खेळाडू आहे. दुसऱ्या जवळपास 8 धावा आतापर्यंत खर्च करतोय विश्वनाथ जाधव. एक गडी बाद केलाय या गोलंदाजानं. करण इजाई स्ट्राईक एंडवर. यावेळेस देखील चेंज ऑफ फेस. यावेळेस गती जर आपण पाहिली तर नक्कीच जवळपास कमी केली गेली होती. टर्न देखील पाहिला. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. लेग ब्रेक जवळ पाहायला मिळाला हा चेंडू. शेवटचा चेंडू या ठिकाणी निर्धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर लावल्या आहेत. जयू दुर्गेश 11 अर्नाला या टीमनं 3 बाद 27 धावा. 2 ओवर का खेल समाप्त हुआ है. कमान डीजे. खिलाड़ी तमाम जनताओं का हार्दिक स्वागत है. अक्षय राजभर गेंदबाजी पर आते हुए तीसरा ओवर लेकर 27 पर 3 है. हल्का खेला गेंद खबर रिजन पर आती हुई जब गेंद को फील्ड किया जाएगा. और दोस्तों वाकई में वैसे विराट प्रीमियर लीग का पहला साल कौन बोलेगा. ये राजभर को, अक्षय राजभर को क्या गेंदबाजी का नजारा पेश किया था. और उसके बाद शाबाश एंड सीजन में बेहतरीन गेंदबाजी. स्कोर है 28. करण इजाई स्ट्राइक पर है. अक्षय की गेंद खेलने के तैयार. बहुत अच्छी गेंद वापर राजभर मगर गेंद नाकाम. खिलाड़ी आसिफ थे और गेंद थर्ड मैन बॉलिंग लाइन के बाद 4 रनों के लिए फरार. चेंडू होता. यॉर्कर हा चेंडू हाताळला होता आणि जवळपास स्टॉप करण्याचा प्रयत्न होता. मात्र बॅटला ब्रश करून चेंडू त्या ठिकाणी निघून गेलाय. अगदी 2 फिल्डरच्या मधून चेंडू बाउंड्री लाईनला क्रॉस केले. हा नशिबाचा चौकार अर्नाळा टीमच्या बाजूने लागलाय. धावसंख्या 32. मागच्या मॅचचा आपण विचार केला तब्बल 70 धावा या फलकावर लावल्या गेल्या होत्या. खास करून डायनामिक वसई या टीमच्या अगेन्स्ट खेळताना. मात्र एक विचार केला आपण अक्षय राजभर या गोलंदाजाच्या विषयी तर पांजो टीमच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी अक्षयने केली होती. धावा 32 झाल्यात. 32 धावा 4 चेंडू आणि जवळपास 10 धावा बनवल्यात करण निजाईन यानं. आणि जवळपास विघ्नेश साखरतोडी हे 1 या धावसंख्येवर खेळत आहेत. 10 रन पर करण निजाई बल्लेबाजी पर. स्कोर है 32. तीसरा ओवर प्रगति पर है. दूसरे फेरी का ये पहला मुकाबला आपके सामने चलता हुआ नजर आ रहा है. खबर के समय गेंद को खेला जब तक गेंद को फील्ड किया जाएगा. गेंद बॉलिंग लाइन के बाद 4 रन. कमान डीजे. करण इजाई मागच्या मॅच म्हणजे नक्कीच फ्लॉप शो. मात्र यावेळेस त्याला त्याची कामगिरी जी आहे ती करून दाखवावी लागेल. आणि तो करतोय. काय फटका आहे. पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक. यावेळेस लॉफ्टेड खेळलाय. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. द्वारा क्या बल्लेबाजी का जलवा था. बैक टू बैक ये चौके की आतिशबाजी.
स्कोर जाकर पहुंचा हुआ 40 रनों पर। करण जाकर पहुंचे हुए 18 रनों पर 6 गेंदों का सामना किया। अक्षय अब महंगे साबित हो रहे अपने टीम के। 3 ये बैक टू बैक चौके आने के बाद थोड़ी सी परेशानी। अब 13 रन 4 गेंदों में खर्च किए गए हैं राज द्वारा। अक्षय राजभर गेंदबाजी पर है। अगली गेंद करण के लिए तैयार है। ऑन साइड खेलना चाहते थे गेंद शरीक और हाँ रन आउट का मौका बनेगा क्या? आप वहां पर देखना होगा कौन सा बल्लेबाज जाएगा मैदान के बाहर। ये निर्णय आएगा थर्ड अंपायर के बारे में। बेहतरीन विश्वनाथ जाधव ने गेंद को क्लिक किया था एक हैंड में और थ्रो भी किया था अक्षय के हाथ में। ये आप थर्ड अंपायर बिजी हो जाएंगे। अब ये निर्णय कहा जाएगा। बेहतरीन मुकाबला चलता हुआ, बेहतरीन बल्लेबाजी चल रही थी मैदान में। कॉलिंग टूटी, दिल किसका टूटा है ये देखना होगा। सगळ्यात महत्वाचं काहीतरी एका साईडला विघ्नेश साखरतोडे आहे तर दुसऱ्या बाजूला आहे करण इजाई ज्यानं 3 चौकार ठोकले आहेत. बघा ज्या काही चुका घडल्या त्या रनआउटच्या स्वरूपातच घडल्यात इतके मी म्हणू शकतो. थांबायचं आहे थोडंसं, निर्णय येणं अजूनही बाकी आहे. कारण मागची विकेट ज्याप्रमाणे जी पहिली पार्टनरशिप बिल्ड झाली होती त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात एक विकेट टाकली गेली आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारे चुकी हे मैदानाच्या आतमध्ये होताना जयू दुर्गेश 11 अर्नाला या टीमकडून. मात्र विकेट कोणाची गेले? विघ्नेश साखरतोडे या ठिकाणी बाद आहेत की करण निजाई या ठिकाणी बाद आहेत? डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. मात्र काय मॅच सुरू आहे. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 40 धावा या फलकावर लावल्या आहेत जयू दुर्गेश 11 अर्नाला या टीमनं. डिसिजन पेंडिंग आहे. थांबा, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल तोपर्यंत बाहेर यायचं नाहीये. सगळं काही सुरळीत असताना जहीरभाई कुठेतरी अर्नाळा टीमच्या चहात मिठाचा कडा टाकण्याचं काम ही रनआउटची विकेट करते. सही का सजी, जो कि सब कुछ सही चल रहा था। 3 बैक टू बैक चौके आए थे। क्या इस रन की जरूरत थी ना थी ये तो आने वाला वक्त कहलाएगा, मगर हर चीज वक्त पर तय होनी चाहिए। कॉलिंग थोड़ी सी टूटी थी वहां पर। करण की बल्ला बोल रहा था मैदान पर। अब देखना होगा कौन सा बल्लेबाज मैदान छोड़कर बाहर आएगा। इसा करण इसा कौन? चलिए वहां पर करण को लौटना होगा। जब थ्रू आया था तो विघ्नेश ने थोड़ा सा क्रॉस करते हुए आगे पहुंचे थे, मगर एक बड़ा विकेट आया जिनका बल्ला बोल रहा था। स्कोर है 44 विकेट के नुकसान पर। ये तीसरे ओवर की आखिरी गेंद आना बाकी है। अक्षय राजभर गेंदबाजी पर है। वैसे ही विराट प्रीमियर लीग का पहला साल बेमिसाल था, लाजवाब था, बेहतरीन गेंदबाजी थी। मगर दोस्तों आप महंगे साबित हो रहे हैं वहां पर, क्योंकि दोस्तों कहते हैं ना हर दिन बदलता है, हर मैदान बदलते, क्रिकेट का खेल बदलता है। इसलिए अब राजभर गेंदबाजी पर है। अक्षय राजभर निबा बटर मैदान पर जाएंगे। बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए विघ्नेश का साथ देने के लिए, साथ देना होगा। अब 40 रन बने। ये तीसरा ओवर प्रगति पर है। इसके बाद 3 ओवर का खेल आना बाकी है। अक्षय राजभर की अगली गेंद, अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद ये बैट का किनारा, विकेट कीपर का सारा, अंपायर की उंगली आसमान पर, बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन। कारण मागच्या मॅच मध्ये अफलातून पारी खेळली होती. 8 चेंडू आणि 27 धावा या मागच्या मॅच मध्ये ठोकल्या होत्या. तोच प्रथम कडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी उतरला आहे आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय जिग्नेश. सरनेम काय? जिग्नेश केणी. मात्र बघा सगळं काही सुरळीत होतं. चौकार देखील येत होते, धावा देखील होत होत्या. कारण फक्त षटक संपले 3 धावा फलकावर लागले 40 तरी देखील मात्र त्या ठिकाणी घाई करण्याच्या नादात विकेट गमावण्याचं काम हे मैदानाच्या आतमध्ये होत आहे. 40 धावा झाल्यात. 5 विकेट आतापर्यंत पडल्या आहेत. जयू दुर्गेश अर्नाला या टीमच्या गोलंदाज तयार. यावेळेस सुखचा फटका. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला फील्ड केला गेलाय आणि ते मात्र हा कॅच देखील टिपला गेलाय. फलंदाज बाद. प्रथम कुडू या ठिकाणी परतीच्या मार्गी आउट.
होती डायनामिक वसई या टीमच्या अगेन्स्ट 8 मध्ये 27 धावा प्रथम कडून बनवल्या होत्या. मात्र यावेळेस 94 टीम कामनच्या अगेन्स्ट मात्र प्रथमला या ठिकाणी लवकर जावं लागलं डगआउटच्या दिशेनं. खूप चांगला कॅच बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं तो कॅच टिपला गेलाय. जबरदस्त कॅच हुकचा फटका होता, शॉर्ट बॉल होता आणि यावेळेस हा फटका खेळला गेला होता. मात्र तितकंसं टायमिंग होऊ शकला नाहीये. अमित तांडेल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. सुरुवात झाली होती दणक्यात, धावसंख्या अगदी वेगानं फलकावर येत होती. मात्र इथून जर आपण विचार केला 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर मात्र कुठेतरी धावसंख्येला या ठिकाणी लगाम लावण्याचं काम केलं गेलंय. विश्वनाथ जाधव या गोलंदाजाला तुम्ही पाहू शकाल, दुसरा स्पेल हाताळतोय. पहिल्या स्पेलमध्ये तब्बल 8 धावा विश्वनाथनं खर्च केल्या होत्या. 4थं षटक प्रगतीपथावर. बेहतरीन गेंदबाजी विघ्नेश. अब वहां पर एक एक बल्लेबाज लौटे हैं मगर विश्वनाथ जाधव गेंदबाजी पर है. ये चौथे ओवर की शुरुआत पहली गेंद पर डब्ल्यू ढूंढा. हमीद टांडेला न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए कदमों का इस्तेमाल कर खेलना चाहते थे. गेंद और बल्ले का संबंध नहीं हुआ. गेंद विकेट कीपर के दस्तान में जाकर झपटी हुई. एक तरफ है तो एक तरफ अमित तांडेल है. अगली गेंद अमित खेले तैयार. फिर ऑफ स्टंप पर गेंद कट करना चाहते थे मगर अंपायर वाइड बॉल का इशारा आता हुआ. रिव्यू आया है, थर्ड अंपायर को बिजी किया है. थर्ड अंपायर हमारे देखने के लिए आए हैं अमर पाटिल सर जी, उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करेंगे हम. और हेमंत सर जी भी हैं वहां पर. ये नारंगी की तमाम व्यक्ति हैं. अब क्या निर्णय हमारे ऑनफील्ड अंपायर को भेजा जाएगा. इधर फिर डिलीवरी और यहाँ पर सही डिलीवरी है. वहां पर गेंद एक बेहतरीन अंदाज में वहां पर फेंकी गई थी विश्वनाथ जाधव. देखिए वहां पर जैसे अंपायर ने वाइड करार दिया, वहां पर विश्वनाथ जाधव ने कहा कि थर्ड अंपायर लिया जाए. डॉट बॉल और क्लीन बॉल. फ्री नीचे डाउन होता हुआ बल्लेबाज बैक टू डग आउट. लाइन सफल हुए थे वहां पर विश्वनाथ जाधव ने देखा था और गेंद को बेहतरीन अंदाज में रिव्यू करते हुए नजर आए. विश्वनाथ जाधव 2 डब्ल्यू शोधलेत. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. दुसरा स्पेल बघा, पहिल्या स्पेल मध्ये भले 8 धावा जैर विश्वनाथ जाधवनं खर्च केल्या होत्या, मात्र हा स्पेल. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर हे सत्र कधी सुरू झालं, लागोपाठ 3 चौका रनआउटच्या स्वरूपात पडलेले विकेट आणि तिथून नंतर आपण पाहतो ना की ते आपल्या भाषेत म्हणायचं की एखाद्या अवधस पद्धत पडत अशा प्रकारे चित्र काढलंय. ती माफक विकेट पडली गेली आणि तिथून मात्र विकेटचा सिलसिला सुरू झाला.
खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती. रनआउटच्या स्वरूपात काही विकेट्स पडल्या गेल्या आणि तिथून मात्र स्कोरबोर्ड थोडासा मंदावला गेला. आणि आता हा स्कोरबोर्ड जो जहीर आताच्या घडीला तू पाहतोयस हा जवळजवळ मी म्हणे 65 से 70 आकड्यापर्यंत जाऊ शकला असता. सही कहा सर जी आपने. वाकई में जो वहाँ पर 3 बैक टू बैक चौके आए उसके बाद वो गेंद पैरों पर लगी और वहाँ से फिर थ्रो आया था और विकेट वहाँ पर एक से एक अमित तांडेल आउट हो गया. उसके बाद एक एक विकेट की सिलसिला जारी रहा. अगली गेंद जिग्नेश की थी भी अच्छी गेंद अंदर की करीब हल्का से खेला. जब तक विश्वनाथ जाधव गेंद को कलेक्ट कर पाएंगे एक रन पूरा होता हुआ. और हिस्सा आखिरी 2 गेंदों पर एक एक सिंगल आया. उसके साथ इसको जाकर पोता हुआ 42. 4 ओवर का खेल समाप्त हुआ. 7 विकेट पर टीम पहुंची है. मगर आने वाली 12 गेंदों की कहानी क्या रहेगी एक ब्रेक के बाद. यू गए यू आए कमांडीज पाहू शकाल. इकॉनॉमिक्स जर पाहिलं जाईल 5चं इकॉनॉमिक आहे. 8 डॉट बॉल 10 धावा या गोलंदाजांना खर्च केल्या. 3 विकेट देखील विश्वनाथ जाधवनं काढले. हा पण विश्वनाथ जाधवचा स्पेल पाहतोय आपण. आणि बघा इथे 7 विकेट पडलेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे जहीर. त्याच्यामुळे कुठेतरी एक सेन्सिबल क्रिकेट म्हणजे अजूनही धावा जवळजवळ या 12 चेंडूमध्ये 7 विकेटर पडल्यात. मी तर म्हणेल 30 नको 25 नको कमीत कमी 20 धावा म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20 धावा जरी फळकावर आल्या तरी देखील स्कोरबोर्ड जवळपास 60च्या पलीकडे ही धावसंख्या जहीर जाऊ शकेल. सही कहा सर जी. जिग्नेश एक तरफ है मगर यहाँ पर लड़ना होगा. अक्षय गेंदबाजी पर आए. आउटसाइड खेलना चाहते थे. टप्पा गिरने के बाद थोड़ी सी गेंद कट होती हुई मगर एक एक गेंद पर जाकर मैरिट पर बल्लेबाजी करनी होगी. वहां पर जिग्नेश बल्लेबाजी पर एक तरफ बात की जाए तो रविकांत है नॉक स्ट्राइक पर. ये 2 बल्लेबाजों पर अब जवाबदारी अपनी जवाबदारी बड़ी है टीम की. वहां पर जवाबदारी को निभाना होगा. एक टीम को थोड़ा सा आगे लेकर जाना होगा. एक टारगेट सेट करना होगा क्योंकि पहले मुकाबले में आपने 70 रन बनाए थे. फिर कदमों का इस्तेमाल कर खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध गेंद विकेट कीपर के दस्ता में डॉट बॉल. आप बात की जाए ना भरत सर जी तो आप गेंदबाजों ने बैकअप किया है क्योंकि बैकअप करना चाहिए और बैकअप होगा तो फिर इस मैदान पर आप आगे लड़ेंगे. ठीक है अब जिग्नेश लगातार गेंदों को डॉट कर रहे. पेशर दबाव बढ़ता हुआ नजर आ रहा है. स्कोर है 42. बेहतरीन शॉट है. लंगाओं पर गेंद हवा में है. पतरा तोड़ सिक्सर. गेंद सी मारे के बाद 6 रन. आणि बघा यावेळेस देखील क्रॉस बॉल स्ट्रोक खेळला गेलाय. इथे देखील गॅप शोधलाय. इथे देखील गॅप शोधलाय. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. चेंडू अजूनही बाकी आहेत आणि या 12 चेंडूमध्ये 20 धावा जरी जहीर आल्या तरी 60च्या पलीकडे हा संघ जाऊ शकतो आणि ती कामगिरी सध्याच्या घडीला सुरू आहे. षटकार चौकार गोलंदाज तयार. यावेळेस देखील खोलवर डबादा चेंडू होता. ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह केलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. फक्त सिंगल मिळणार. 1 न संघ पुढे सरकतोय. धावसंख्या झाली 53. 5वं षटक प्रगतीपदावर. अक्षय राजभर हा स्पेल थोडंसं नक्कीच महागडा साबित होतोय कारण आतापर्यंत 11 धावा 5 चेंडूमध्ये अक्षय राजभरनं खर्च केल्या. 53 धावा 7 गडी बाद ही स्थिती आपण पाहतोय जयू दुर्गेश अरणाला या टीमची. थोड़े से महंगे साबित हो रहे अक्षय. स्कोर 53 रनों पर जाता हुआ. लॉन्ग ऑन पर गेंद हवा में है. खिलाड़ी है मगर खिलाड़ी बनेंगे दर्शक बनेंगे दीवाने. गेंद सी मारे का बार 6 रनों के लिए फरार. लावला गेला होता. आता तुम्ही पाहू शकाल यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेनं रविकांत घरत यांच्या बॅटमधून हा फटका होता. अलग अलग अँगलमधून तुम्ही हा फटका पाहू शकाल. DBN लाईव्ह यूट्यूबच्या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण ही लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा पाहतोय.
खूप चांगली फटकेबाजी अक्षर राजभरच्या अगेन्स्ट ठोकलेला हा दुसरा षटकार. 59 धावा फळकावर 5 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 चेंडू अजूनही बाकी. जय है गेंदबाजी पर. दीपेश कडून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज झाले रविकांत गरजसाठी. बहुत ही महंगे साबित हुए वहां पर. देखिए टीम 94 देहानो टीम पहले गेंदबाजी कर रही है, बल्लेबाजी का जलवा भी करती हुई वहां पर. जय है गेंदबाजी पर. जिग्नेश स्ट्राइक पर है. पहली शॉट गेंद थी, गेंद को आउटसाइड पर खेला है, मगर गेंद स्क्वायर के पास जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन जरूर मिल जाएगा. अब वहां पर एक एक रन, कितने रन बनेंगे ये तो आने वाला समय तय करेगा, मगर ये 5 गेंदों में किमान 10 रन, क्योंकि आपने पहले मुकाबले में 70 रनों को डिफेंड भी किया, एक बेहतरीन बल्लेबाजी की थी, मगर आने वाली भरत सर जी 5 गेंदों पर क्या बल्लेबाजों का जलवा दिखाया जाएगा. प्रयत्न तोच असेल, कारण बघा ज्याप्रमाणे खास करून जी फटकेबाजी सुरू आहे अक्षर राजभरच्या अगेन्स्ट केलेली ती हाणामारी, त्यामुळे इथे संधी गमावणार नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. ओ काय कॅच टिपलाय. एसटीच्या मागे होते विश्वनाथ जाधव. खूप मोठी रेंज कापली गेली. पॉइंटच्या दिशेने येऊन हा कॅच मात्र विष्णूने टिपलाय. गुड कॅच विश्वनाथ जाधव. बल्ले पर आई ने बेना शाही पर जाते हुई और एक विकेट ज्यादा हुआ. चेतन बोहिरा न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए. अब 4 गेंदों का खेल है. 60 रन पर यह 8वां विकेट गिरता हुआ. दोनों बल्लेबाजों को अब एक साझेदारी बनानी होगी, मगर ये 4 गेंदों में, क्योंकि 3 ओवर में वहां पर 40 रन थे, फिर 12 गेंदों में अभी तक 14 गेंदों में 20 रन बने हैं. खूप जबरदस्त कॅच विश्वनाथ जाधव. काय कॅच टिपलाय, अप्रतिम. यावेळेस उलटा पुलटा स्टोक. स्विच हिटचा फटका आहे. स्वीपर पॉइंट डीपच्या दिशेने मागे फिल्डर आहे. प्रोटेक्शनसाठी फक्त सिंगल मिळणार. 1च धाव. या सिंगलनं स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धावा संख्या झाली 61. लॉस ऑफ 8 विकेट. 61 धावा फळकावर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जय विश्वकर्मा स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट. मागच्या मॅच मध्ये देखील पहिला पण तर शेवटचं षटक जय विश्वकर्मा यानेच हाताळलं होतं, आणि तोच गोलंदाजी ट्रॅकवर. समोर जिग्नेश. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे डाऊन द ग्राउंड. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला चेंडूला फील्ड केला गेला. एकदा तर वेगाने पुणे डबलचा कॉल, मात्र या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. आणखीन एक विकेट डाऊन. धावा आहेत त्या तब्बल 62. ये 9वां विकेट आप देख रहे हैं 62 पर गिरता हुआ. कोलिवाडा वसई टीम कॅप्टन आणि टीम 94 कॉमन टीम कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड. यावेळेस देखील गॅप शोधलाय. शेवटच्या चेंडूवर येतोय हा चौकार. जबरदस्त फटका खेळला गेलाय. नाही, चेंडू अजूनही बाकी आहेत, माफ करा. चौकार येतोय आणि या चौकारानं धावसंख्येचा आलेख वाढतोय. धावसंख्या झाली ते 66. जय विश्वकर्माच्या अगेन्स्ट ठोकलेला चौकार. बॉल देतोय वसई टीम कॅप्टन आणि टीम 94 कॉमन टीम कॅप्टन. टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. नाणेफेक करण्यासाठी या. आखिरी गेंद आउट साइड पर. गेंद ने ऊंचाई ली, लंबाई कितनी होगी देखना होगा, मगर खिलाड़ी वहां पर उस गेंद के नीचे आते हुए बेहतरीन कैच. बल्लेबाज गॉन और वहां पर ऑल आउट होती हुई टीम. ये आखिरी विकेट था. 66 रन बने.
67 रनों का टारगेट होगा, जवाब देना होगा, मगर क्या ये जवाब मिलेगा नहीं मिलेगा? चला दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करतोय टॉस साठी या टीम 94 कामन और वसई कोलीवाडा एवन खूप टीम के चांगला कप्तान स्कोरबोर्ड जहीरबाई. मागच्या मॅच मध्ये 70 धावा बनवल्या होत्या. या मॅचचा विचार केला आपण तर जवळपास 66 धावा जबरदस्त स्कोरबोर्ड या ठिकाणी उभारलाय. आणि जर विचार केला आपण तर रिक्वायर्ड 100 तब्बल 11चा समोर आहे. 94 धानीव या टीमच्या, त्याच्यामुळे एक चांगले मॅच नक्कीच जहीरबाई पाहायला मिळू शकेल. तत्पूर्वी जाऊया आपण नाणेफेकीच्या दिशेनं. चला आयवन कोलीवाडा टीम कॅप्टन आपण त्वरित यायचंय आणि टीम 94 कामन टीम कॅप्टन चला आपण लगेचच नाणेफेक करण्यासाठी आहे. तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या डीजेच्या दिशेनं. ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. चला दोन्ही कर्णधार या टॉस साठी प्लीज आपल्याला विनंती करतोय. आयवन कोलीवाडा टीम टीम 94 के कप्तान आ चुके हैं. आयवन आपल्याला विनंती आहे टॉस साठी या प्लीज. आयवन कोलीवाडा टीम कप्तान चला टॉस साठी या प्लीज. आयवन कोलीवाडा टीम के कप्तान से विनंती है कि टॉस के लिए जल्द से जल्द आ जाए प्लीज. टीम 94 के कप्तान आ चुके हैं. वैभव है वहां पर. दिलीप भाजी का आगमन हुआ है, उनका हम दिल से गहराई से इस्तेकबाल करते हैं. आयवन टॉस के लिए आना होगा. आयवन कर्णधार आपल्याला विनंती करतोय या टॉस साठी. 67 रनों का टारगेट है टीम 94 धानु टीम के सामने. आदिवासी समाज के एक बेहतरीन व्यक्ति है वैभव सर जी, उनके कप्तान दिया है. टॉस हो रहा है दिलीप सर जी के हाथों से. देखना होगा टॉस किसके पक्ष में गया है. टीम 94 कामन ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है. वही बतूंगा सर जी आपका स्वागत है, एक स्टार प्लेयर आदिवासी समाज के. और अब टीम 94 में देखेंगे. और दोस्तों थोड़ी दिन बाद हम टीम 94 कामन की जानिब से कामन प्रीमियर लीग भी देखना जाएंगे अजय सर जी के द्वारा. और आइए दोस्तों अब ये 67 का पीछा करने के लिए दो सलामी जोड़ी बल्लेबाज मैदान पर जाते हुए. ये दो बल्लेबाजों पर जवाबदारी बढ़ेगी क्योंकि दोस्तों ये शाम का समय है. किसके पक्ष में ये मुकाबला जाएगा, किसके पक्ष में ये मुकाबले की सीमित हो जाएगी, मगर दोस्तों लड़ना होगा क्योंकि दोनों टीमें पैकेज की तरह है. हर साल हमने सामने खेले एक गांव एक फॉर्मेट वसई तालुका. और विश्वनाथ यादव जब बल्लेबाजी पर आएंगे तो इनामों की राशि भी आएगी. थँक्यू. क्रिकेट हा मुकाबला वेलकम है. बॅक. पुन्हा एकदा आपण येऊया मॅचच्या दिशेनं. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित एनसी चषक 2026 वर्ष 27वा दुसऱ्या फेरीचा सामना टीम 94 धानीव आणि जय दुर्गेश 11 अर्नाळा दोन संघादरम्यान आहे. 66 धावा केल्या, 67 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम 94 धानीवच्या संघाला. विश्वनाथ जाधव आणि दुसऱ्या बाजूला मंगेश अशी सलामीची जोडी. आणि विश्वनाथ जाधव यांच्यासाठी एक कॅश प्राईज आले खास करून बिलाल पाड्यावरनं. केतन घरत याचकडनं एक कॅश प्राईज आले 3 सिक्सरसाठी, लागोपाठच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक केतन घरत बिलालपाडा याचकडनं जाहीर होतंय. दोन्ही टीमला देऊया आपण शुभेच्छा. जय दुर्गेश 11 अर्नाळा. केतन घरत बिलालपाडा याचकडनं हे खास करून विश्वनाथ जाधव साठी हे पारितोषिक आलेत. जयरामच्या जोडीनं जोडले जातात. मागच्या जसं आपण उल्लेख केला 2024ला जे रौप्य महोत्सवी वर्ष सिल्वर जुबली इयर या नारंगी ग्रामस्थ क्रीडामाचं 25वा वर्ष पार झाला होता, त्यावेळेला विश्वनाथ जाधव
यांचा शो आपण पाहिला होता, अर्थात खेळाचा जलवा पाहिला होता आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याची निवड झाली होती. तो मैदानावरती आहे. तर त्याच्या 2-3 वर्ष मागे गेलं तर अगदी फायनलपर्यंत प्रवेश अर्नाळा संघाने देखील केला होता. असं नाही की नाही केला, त्याने देखील तो फायनलमध्ये प्रवेश केला होता. तिथून थोडंसं माघारी यायला लागलं होतं. आता प्रयत्न असणार आहे त्या फायनलच्या स्टेजपर्यंत जाण्याचा. सही कहा सर जी आपने. एक बेहतरीन टाइटल हमें देखने को मिल जाएगा दोनों भी टीमों के द्वारा. अमित चांडेला गेंदबाजी पर है, विश्वनाथ जाधव स्ट्राइक पर है. एक बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग लड़ना हम देख रहे हैं. पहली गेंद अमित फेंकने की तैयार. फुटबॉल गेंद थी, ऑन साइड पर गेंद को मोड़ा है. गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल होती हुई एक रन जरूर मिल जाएगा. एक ही रन के साथ अब क्योंकि पहला पावर प्ले है, 2 ओवर में किमान 20 से 25 रन लगाने की कोशिश होगी दोनों बल्लेबाजों के द्वारा. मगर एक ब्रेक थ्रू दिलाने की कोशिश गेंदबाजों करते हुए नजर आएंगे. मंगेश अब स्ट्राइक पर जाएंगे. मंगेश यादव लेफ्ट हैंड के बल्लेबाज हैं. अमित मंगेश स्ट्राइक पर है. अमित टानेल गेंदबाजी पर है. और वहां पर ड्राइव करना चाहते थे, बैट का किनारा लगा, विकेट कीपर का सारा, बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन. चेंडू होता. अमित तांडेल याच करता ओळखले जातात. अगदी एक्सप्रेस लाला एक्सप्रेस वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती नेहमीच आपण पाहिलेली आहे, तसा हा गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर या चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि बरोबर बिहाइंड द विकेट हा झेल टिपला गेलाय. दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद झालाय. मग अमित लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, उजव्या यष्टीच्या बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी बाहेर कडेला लागला आणि पाठीमागे पाहिलं तर यष्टीरक्षक विकास होते, विकासना झेल टिपलाय. काही जो इतिहास आहे आपण वारंवार चर्चा का करतोय, कारण या मैदानावरती जे संघ खेळतात त्यांचा परफॉर्मन्स, त्यांची कामगिरी, काही गत कामगिरीला आपण उजाळा देण्याचा प्रयत्न करतोय. जसा आता अर्नाळ्याचा संघ खेळतोय, म्हणजे सायनाथ अर्नाळे या नावाने तो खेळला होता ज्यावेळेला 2020ला चॅम्पियन झाला होता. 2022ला पुन्हा एकदा फायनलमध्ये आला होता, पण मागची 3 वर्ष होती ना, तिथून तो कदाचित मागे सरलाय. आता त्याची भरपाई त्यांना यावर्षी करायची आहेत आणि जो आपला टॉससाठी आपण जो बॅनर बनवला ना, त्याच्यामध्ये 2026 वॅकंट आहे, रिकामी आहे, तिथे कदाचित ती जागा भरून काढायची आहे. सही कहा सर जी आपने. विजय न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए हैं. ऑफ स्टंप पर आए, गेंद को खेला स्क्वायर के ऊपर से, गेंद जा रही है, डन डन करके निकल जाएगी क्या सीमा के बाहर. गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए फरार. कमांडीज यष्टीच्या बाहेर जाऊन आता ऍक्च्युअली ते फॉलिंग स्वीप करायचं होतं. या चेंडूला उजव्या यष्टीच्या बाहेर गेलं बघा, अगदी खाले पडले, पण कनेक्शन परफेक्ट झालं. म्हणजे चेंडू आणि त्या बॅट्सचं अगदी योग्य पद्धतीनं कनेक्शन झालं आणि चेंडू चौकार. डाव्या यष्टीच्या बाहेर पंच इशारा करतात, वाईट बॉलचा इशारा होतोय. हा पहिले 2 दिवस आपण वसई तालुका या 8 संघांना 16 संघांना पाहणार आहोत. नंतर वसई तालुक्या बाहेरील संघ, ओपनचे 8 संघ, असे 32 संघ खेळणार आहेत. रोज 2 संघ क्वालिफाय होतील, टॉप 8 मध्ये जातील. त्यामधल्या ही लढाई आहे. एक जिंकणारा संघ टॉप 8 मध्ये जाणार आहे. वाईड यॉर्कर अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्कर चेंडू हाताला गेला होता. डॉट बॉलची सांगता होते, चांगली गोलंदाजी. अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर बघा, चॉप करायचं होतं चेंडूला, वाईड यॉर्कर हाताला, डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ झालाय. स्कोर 1 गडी बाद 6. 6 रन बने हैं. अमित गेंदबाजी कर रहे हैं. विजय स्ट्राइक पर अगली गेंद के तैयार. आउट साइड पर गेंद को खेला, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कितनी होगी, खिलाड़ी क्या के नीचे है, क्या बनेगा तो मैच भी बनेगा. बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन. विजय की खेली रफ्तार
ये खेली आप रिप्ले देख सकते हैं। ऑफ स्टंप पर गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, गेंद बराबर मिडल हुई नहीं और गेंद ने ऊंचाई ज़्यादा लंबाई कम। और तुम्हारा सर जी आपने सही जिक्र किया, यहाँ पर ये 2026 का जो बैनर पर गैप है ना वो खाली है, मगर दोस्तों आज की तारीख इस मैदान पर तय करेगी कि कौन सी टीम मंडे के दिन अपने कदमों को लेकर आएगी। ये टॉप 8 में जाने के लिए ये लड़ाई देखने को मिलती हुई, और लड़ाई में इस मैदान पर अब लड़ना होगा, क्योंकि आपको मंडे को अपने कदम इस मैदान पर फिर से लाने होंगे। इस मुकाबले में जीत का सहरा पहना होगा, फिर वो टॉप 8 से आप आगे बढ़ते जाएंगे तो वो मुकाबला आपके लिए आसान होता हुआ नजर आएगा। ये टूर्नामेंट की चमचमाती हुई ट्रॉफी आप देख रहे हैं। बेहतरीन रनर अप चैंपियन बनने के लिए लड़त हमें देखने को मिल जाएगी। ठप्पा गिरने के बाद रफ्तार निकलती, ड्राइव करना चाहते थे गेंद बल्लेबाज, मगर वहां पर गेंद और बल्ले का संबंधित गेंद विकेट कीपर के दस्ताने में ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला 6 रन बने। जो रन रेट से जाना था वहां पर थोड़ी सी दूर होती हुई टीम, मगर वहां पर एक रन आपके लिए कीमती है। 5 ओवर का खेल अभी भी आना बाकी है और वहां भी 61 रनों की दरकार है। मंजिलें दूर है, गहरा अंधेरा, पार को चीर कर रास्ता बनाना होगा। कमांड डीजे राज। आफ्टर 1 ओव्हर ज्यावेळेला पहिल्या षटकाचा खेळ संपला होता, जेयू दुर्गेश 11 अर्नाळ संघ होता 1 गडी बाद 19, आणि टीम 94 दानवीचा संघ आहे 2 गडी बाद 6, पण एका बाजूला विश्वनाथ जाधव आहे। और जैसे कहते हैं ना भाई, विश्वनाथ जाधव है तब तक आस है, उम्मीद है, ही उम्मीद की किरण आहे टीम 94 दानवीची। त्यांना ऑल इंडिया स्तरावरती भरपूर वेळा खेळाडूला पाहिले, मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना पाहिले, सुप्रीमोचा आता सुप्रीम खेळाडू म्हणून जसं नाव घेतलं होतं असा खेळाडू आहे। त्याच्यासाठी केतन घरत बिलालपडा याचकडनं प्राइज आहे 3 षटकार लागू म्हणजे 3 सिक्सर 1000 रुपये। स्विच हिट केलाय चेन्नूचा बॉन्ड लाईनच्या अगदी जवळ एका टप्प्यानिशी चेन्नू सीमारेषा पार, चौकार। रिवर्स को अंदाज दिया और गेंद को खेल दिया था डीप पॉइंटर की दिशा में, और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। विश्वनाथ जाधव ये बल्लेबाज, जब तक सर जी आपने सही कहा, जब तक टीम इस मैदान पर अपेक्षा रखती है कि वहां पर विश्वनाथ जाधव, तो टीम अपेक्षा रखी कि ये मुकाबला हमारी झोली में बन जाएगा। करण निशाई गेंदबाजी पर आए हैं। अगली गेंद प्रमोद सर जी का भी आगमन हुआ, उनका हम दिल के गहराई से इस्तेकबाल करते हैं, स्वागत है सर जी। अगली गेंद करण फेंकने तैयार, आउट साइड पर गेंद को खेला, कैप में गेंद जा रही है, रफ्तार के साथ निकल जाएगी, बैक टू बैक दूसरा चौका, 4 रन। कमान डीजे। अड़क बल्ले से खेल दिया और गेंद सीमा रेखा बाहर। ये विश्वनाथ जाधव है, जब तक टीम का टाइगर मैदान पर जिंदा है, ये अपेक्षा है वहां पर 94 धानु टीम के लिए, क्योंकि वहां पर 67 रनों का टारगेट को पीछा करती हुई टीम अब 14 रनों पर पहुंचे। विश्वनाथ जाधव जाकर पहुंचे हैं 9 रनों पर। जैसे आपने कहा ना 67 रनों का पीछा कर रही है, पहिल्या षटकामध्ये थोडेसे पीछे थे भाई, थोड्या मागे होते, पण आता पुन्हा एकदा ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत। ओव्हरटेकिंग आहे, मागच्या 2 चेंडूवरती 2 चौकार। विश्वनाथ जाधव आता स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गली रिझर्व मध्ये फील्ड केला गेला, थ्रो येतोय, थ्रो त्या हँडला, कारण त्यांना माहिती आहे तो विकेट पाहिजे, त्या विकेटचं मोल वेगळं आहे। चेतन भोईरनं थ्रो केला होता नॉन स्ट्राईक एंडला, का त्या विकेटचं मोल फार मोठं आहे, तो एक प्राइजलेस विकेट आहे, म्हणून त्या दिशेने थ्रो झाला होता। 2 चौकार, सिंगल, स्कोर झालाय तो 15, 2 गडी बाद 15 धावा। 15 रन बने हैं, 3 गेंदों का खेल मैदान पर हुआ है। अब बल्लेबाजों को वहां पर लड़ना है, क्योंकि ये पावर प्ले का ओवर है, इसमें जितने रन बनेंगे वो अपने फायदेमंद होंगे। खरन निजाई गेंदबाजी पर है, हकीमा अगली गेंद खेलने तैयार थे, मगर ड्राइव किया, गेंद आउटसाइड पर जाती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा मिड विकेट विश्वनाथ वहां पर विघ्नेश थे वहां पर गेंद को फील्ड करते हुए।
अब एक एक रन से तो टीम आगे बढ़ती भी धावा धावल करते 16-2 गडी बाद 16 धावा. पुन्हा एकदा विश्वनाथ जाधव येतील स्ट्रायकर एंडला. पॉवर प्लेचा षटक आहे. बिहाइंड द विकेट जरी बघितलं तर 5 शतरक्षक आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली, बॅकवर्ड पॉईंट. अकोटप्याचा चेंडू होता, बॅटच्या मधोमध आला नाही. शॉर्ट फाईनला फील्ड केलं गेलंय. रविकांत होते फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. धावफलक 1ने पुढे जातोय. सुरुवात झाली होती 2 चौकारणं. मागच्या 3 चेंडूवरती 3 सिंगल. धावा झाल्या धावफलकावरती 17. 2 गडी बाद 17 धावा. 25 गेंदों का खेल आना बाकी, 50 रनों की दरकार है. हकीम स्ट्राइक पर अगली गेंद के तैयार हो जाएंगे, क्योंकि सिंगल डबल यहाँ पर बन जाएंगे तो एक एक रन के साथ टीम आगे पहुंचती है. मगर यहाँ पर एक बड़ा शॉट आना चाहिए. आउटसाइड पर गेंद को खेला है और गेंद सीमा रेखा बाहर. 6 रनों के लिए फर्रार. कम ऑन डीजे. जय दिसा यूएसटीच्या बाहेर नाही चेंडूला खेळलं होतं. हकीम थे, हकीम भाई थे और ये मच नीडेड था भाई. इस चाहिए था टीम को, मोमेंटम को चलाने के लिए सिक्सर की आवश्यकता थी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. कंपॅरिझन बघणं गरजेचं आहे. इक्वेशन बघणं गरजेचं. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. आमच्या जोडीनं आमच्या आदर्श प्राथमिक शाळेचे सर आणि नेहमीच या समाज कक्षामध्ये आम्हाला साथ देणारे प्रमोद तंबडकर सर ते देखील उपस्थित झालेत. त्यांचा आवाज आपल्यावरती. कंपॅरिझन बघा. 2 षटकं संपली होती. अर्नला 27 धावा होत्या आणि दानिवच्या 23 धावा आहेत. विकेट तिथे 3 होते, इथे 2 आहेत. विकेट ठीक आहे, मॅटर करेल, पण आता मॅनहॅटन चार्ट आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर 44 धावांची आवश्यकता आहे. 24 मध्ये करायची आहे 44. प्रमोद सर आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. नक्कीच थँक्यू सर. या ठिकाणी बरोबर नारंगी ग्रामस्थ म्हटल्यानंतर आणि आपलं या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये एक वेगळं नातं आहे आणि आल्याला या ठिकाणी नक्कीच एक शेवटची मॅच शिल्लक असेल आणि या ठिकाणी तुम्ही मला संधी दिलीत बोलण्याची, त्याबद्दल प्रथमतः मी या ठिकाणी आभार मानतोय. आणि सर तुम्ही म्हणताय तसं या ठिकाणी चालू मॅच आहे आणि आपण पाहतोय विश्वनाथ जाधव ऑन स्ट्राईक आहे आणि नॉन स्ट्राईकचा जो फलंदाज आहे तो चांगली साथ त्या ठिकाणी देतोय. आणि जसं आपण म्हणतो की करंट रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेट जवळजवळ सेम आहे, परंतु चेंडू या ठिकाणी हवेमध्ये आहे. किती धावा या ठिकाणी होतात. चेत्रशी चेंडू खाली आहे आणि या ठिकाणी बॅक टू डगआउट. पहिला मास या ठिकाणी विश्वनाथ जाधव मोठा खेळाडू या ठिकाणी बाद होतोय सर. निशाणा परफेक्ट होता. निशाणा कर विश्वनाथ जाधवचा विकेट पाहिजे होता. हा चेंडू बघा, बॅक ऑफ द हँड चेंडू हाताला गेला होता. अगदी जागेवर बॉडी थोडीशी मागे गेली. हा चेंडू लांब का गेला नाही माहिती का. विश्वनाथ जाधव यांनी हा फटका जरूर केला, पण ज्यावेळेला फटका केला ना बॉडी थोडीशी बिहाइंड गेली, मागे गेली. त्याच्यामुळे जे बॉडी वेट ट्रान्सफर व्हायचं ना त्या फटक्यामध्ये ते गेलं. या अँगलने बघा, जी बॉडी थोडीशी मागे गेली ना त्याच्यामुळे बॉडी वेट ट्रान्सफर व्हायला होता पुढे. थोडंसं बॉडी जर पुश झाली असती तर कदाचित त्या शरीराचं वजन त्या फटक्यावरती येऊ शकलं असतं. त्याच्यामुळे डिस्टन्स कव्हर करू शकला नाही. मकरंद पाटील होते बरोबर बॉर्डलाईन जवळ आणि त्यांनी टिपलाय. हा झेल, आरामात झेल, महत्वाचा विकेट होता तो. विकेट जसं तुम्ही उल्लेख केला, दुसऱ्या बाजूला हकीम चांगली साथ देत आहेत, पण अशा 67 धावांचा पाठलाग करायचा ना तर महत्वाचं होतं विश्वनाथ जाधवची बॅट चालणं आणि विश्वनाथ जाधवच्या त्या धावा येणं. केतन घरत, बिलालपडा, जे प्राइस त्यांनी विश्वनाथ जाधव यांची जर लावलं होतं ना तीच ऑफर आता जय विश्वकर्मासाठी लागू झाले. ऑफर असते, अमेझॉनवर जा, फ्लिपकार्टवर जा, तुम्हाला ऑफर. आता मिशोवरती जास्त ऑफर आहेत. पुन्हा एकदा मिस टाइम शोक आहे, थोडंसं लांब आहे. डायरेक्ट हिट झालाय. विघ्नेश काहीतरी कमाल करतोय. बॅट मध्ये कमाल नाही झाली आज, पण विथ द बॉल, विथ द हँड, मॅन ऑफ गोल्डन आर्म आहे आणि गोल्डन मान करणार डायरेक्ट हिट. ज्यावेळेला चेंडू आला, फील्ड केला गेला, थ्रो आलाय. ज्यावेळेला 1 बाउन्स डायरेक्ट स्टंपवरती लागलाय. बॅट आत आले की बाहेर आले. यस, आत बाहेरवाला खेळ आहे. ज्यावेळेला चेंडू स्टंपला लागलाय त्यावेळेला बघूया काय घडलंय. बॅट ग्राउंड झाले. तिसऱ्या पंच पाहतायत.
इशारा येणार आहे तिसऱ्या पंचांचा आणि हा इशारा येतोय इट्स नॉट आउट. नॉट आउटचा इशारा येतोय. डीबीए नाही त्याकरता सर्व स्क्रीनवरती पहिलं त्याकरता दाखलं जातं. आता बऱ्याच वेळेला काय असतं माहिती प्रमोद सर, तिसरे पंच डिसिजन देतात आणि त्याच्यानंतर सांगतात का बाबा काय घडलंय. तसं नाही आहे, थोडंसं उत्सुकता आणली पण पाहिजे. नक्कीच सर. आणि ही क्लॅरिटी आपल्या डीबीएन लाईव्हमध्ये आहे. म्हणून आपण म्हणतो की डीबीएन लाईव्ह आज महाराष्ट्रामध्ये चर्चेसाठी का आहे, तर याच्यासाठी चर्चेसाठी आहे. आणि आपण बघितलं सर, जय विश्वकर्मा मोठा खेळाडू त्या ठिकाणी आल्या विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू बाद झाल्यानंतर जय विश्वकर्मा बॅक टू डगआउट येणं हे अतिशय नक्कीच या ठिकाणी टीम 94 साठी घातक होतं. आणि या ठिकाणी डगआउटमध्ये बघितलं आपण, जेव्हा आपण सेफ डिसिजन केलं त्यावेळी त्या ठिकाणी टाळ्यांचा गजर आलेला होता. नक्कीच आपण चर्चा करणार आहोत, कारण त्याच वेळेला आपण बघितलं तर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि एक आवाज कदाचित कॉमेंट्री बॉक्समध्ये आले नसतं तर बरोबर योग्य झालं नसतं. कैलास पाटील आमचे यांचंही देखील आगमन झाले. बिलाल पाडीचे केतन घरत यांच्याकडनं प्राईज आहे जय विश्वकर्मासाठी. 26 धावा धापलकावरती तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण अजून एक इंटरेस्टिंग चर्चा आहे त्याच्यावरती नक्कीच आपण येऊया. पण सध्या विघ्नेश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. हकीमनं मागच्या षटकातील शेवटच्या बॉलवरती सिक्सर ठोकला होता. हकीम ऑन स्ट्राईक आहेत. समोर विघ्नेश, स्ट्रायकरला हकीम. ऑफस्टॉपच्या बाहेर टॅप करायचा होता चेंडूला. धाव नाहीये. डॉट बॉल ची सांगता 2.4 षटकांचा खेळ. स्कोर 26. नक्कीच सर. आणि जयू दुर्गेश 11 अर्नाळा संघ जर बघितला तर विघ्नेश साखरतोडे जर बघितलं सर, तर आतापर्यंत एकमेव मी म्हणतो की या संघाचा ज्याला आपण हिरा म्हणता येईल अशा पद्धतीने आता मात्र बाहेरचा चेंडू, अतिरिक्त बाहेरचा चेंडूने उसळी घेतली होती. थोडी गरकी वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतायत. एक अतिरिक्त धाव मिळेल वाईटच्या रूपाने. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. आतापर्यंत बघितलं सर आपण 2.4चा खेळ झालेला आहे आणि 27 धाव धावलके लागलेले आहेत. आणि जिंकण्यासाठी जर बघितलं आपण समीकरण तर 20 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान आहे. या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता. बॅटची यश घेऊन यशरक्षकाने काम पूर्ण केलंय. या ठिकाणी बाद होतोय. हकीम बॅक टू डगआउट. कमाल. होता हा चेंडू पडला, बाहेरच्या दिशेने निघून गेला. ऑफ कटर होता. अगदी बोटं अलगद फिरवली गेली ती या चेंडूवरती. आणि त्यानंतर बरोबर एसटीच्या पाठीमागे विकास होते. विकासनं हा झेल टिपला बघा अलगद. अगदी ऑफ स्पिनर कसा असतो तसा तो ऑफ कटर होता. हा ऑफ कटर चेंडू अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न, त्या टर्नच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न आणि तुम्हाला आता विरुद्ध दिशेने जावं लागलं, अर्थात पॅव्हलियनच्या दिशेनं जावं लागलंय. तसं तुम्ही उल्लेख केला विश्वनाथ जाधव यांचा. जय विश्वकर्मा विश्वनाथ जाधव ही धानीव टीमची जय वीरूवाली जोडी आहे. आता असं म्हणायला गेलं वीरू गेल्यात आतमध्ये, पण जय आहेत, जय मैदानावरती आहेत. ही जय वीरूवाली कहाणी आहे. पण मागच्या या 5 चेंडूवरती अगदी कहाणी बदलली आहे आणि तो बदलणारा किरदार अर्थात विघ्नेश आहेत, ज्यांना या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात, 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्या. नंदन स्ट्रायकरला नंदन पहिला चेंडू मिड विकेटला फील्ड केलंय. फिल्डिंग पोझिशन बघा, चेतन होते तिथे. फिल्डिंग पोझिशन परफेक्ट लावण्यात आलेले आहेत. डॉट बॉल. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या. या षटकामध्ये फक्त 4 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाबलकावरती 27. 18 चेंडूचा खेळ शिल्लक. 18 मध्ये करायचे आहेत 40 धावा करायचे आहेत. डबल ट्रिबल वाला गेम होता. 20-40 वरनं कहाणी. 18 बॉल 40. ओव्हरला बदलणारा खेळ, प्रत्येक षटकामागे बदलणारा खेळ पाहिलाय. पहिल्या 2 षटकामध्ये 23 धावा पाहिल्या. मागच्या षटकामध्ये फक्त 4 धावा. आणि आता नारंगी खाडियांकडनं गोलंदाजी. हे बघा मॅनहॅटन 4 बघा. मॅनहॅटन बघा, पहिली बिल्डिंग मोठी जी पाहिली होती खास करून आणायची त्याला थोडीच छोटी होती. दुसऱ्या षटकामध्ये मोठी आली होती. 17 धावांचं ते षटक आलं होतं. पण मागचं षटक आलं 4 धावांचं आणि महत्त्वाचं होतं 2 विकेट गेल्यात. त्याबरोबर टॉपला ते आहेत ना 2, ते बाई ते मुकुट नाही आहेत, ते विकेट आहेत. ते ॲक्च्युली तो टेन्शनवाला खेळ आहे. प्रत्येकाला वाटतं वरती डोक्यावरती तो तुरा आहे की काय. तुरा नाही आहे. आता प्रतिबंधक काडियनकडनं पहिला या साईडनं पॅव्हलियन एंडचं गोलंदाजी पाहिली. आता
खाडेंकडनं गोलंदाजीसाठी अमित तांडेल ज्यानं पहिले षटक हाताळलं होतं 2 विकेट प्राप्त करताना 6 धावा खर्च केल्या होत्या तो आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. नक्कीच सर. आणि इकॉनॉमी गोलंदाजी जर बघितली आपण तर विघ्नेश साखरतोंडे जो टर्निंग मिळालेला आहे तो आता मात्र या ठिकाणी पकड धरून ठेवण्यामध्ये यश मिळालं आहे गोलंदाजीला. आता आपण बघितलं आपण तर जयू दुर्गेश 11 संघाला अतिशय सुरेख फटका या ठिकाणी सजवलाय. मात्र या ठिकाणी पंच वळतात या ठिकाणी पुन्हा एक तसा टेन्शनवाला मामला आलाय. नाही आता जी देहबोली जयची आहे ना ती देहबोली सर्व काही सांगून गेले की इथे एकदम क्लोज आहे, पोचल्यात नाही पोचल्यात, धगधग धडधड वाढणार आहे. बघा ज्यावेळेला स्टंपला चेंडू लागलाय त्यावेळेला बॅट आत आहे की बाहेर आहे. ज्यावेळेला बेल्स डिस्ट्रॉय झाल्यात त्यावेळेला काय घडलंय कारण अगदी क्लोज आहे. बघा क्लोज आहे, चेंडू हातामध्ये आहे, बॅट अगदी बरोबर लाईनच्या जवळ आले. दुसऱ्या प्रयत्नामध्ये ज्यावेळेला दुसऱ्या अँगलला आपण बघूया दोन्ही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न डीबीएन करते. चेंडू हातामध्ये आला, बेल्स डिस्ट्रॉय झाल्यात. पाहू शकता या ठिकाणी तिसरे अंपायर अतिशय क्लोजवाला मामला आहे आणि प्रयत्न केला जातोय त्या पद्धतीनं. जर आपण बघितलं नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं लागेल आपल्या डीबीएन लाईव्हचं. पण अशा पद्धतीनं या ठिकाणी योग्य तो निर्णय देणं आजकाल बघितलं आपण यूट्यूब लाईव्हवरती जसं सरांनी मागाशी उल्लेख केला होता की निर्णय दिल्यानंतर मात्र त्या ठिकाणी ते चित्रीकरण आहे ते दाखवलं जातं. आता मात्र या ठिकाणी अतिशय क्लोज मामला आहे. पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी नक्कीच पाहिलं जाईल. पारदर्शक दरम्यान पाहतोय पण अतिशय सुंदर या ठिकाणी निर्णायक सामना आहे. आणि आज पहिला दिवस आहे बघितलं पण नारंगी चषक 2026 आणि चांगलं भव्य दिव्य असं नियोजन आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. तिसऱ्या पंचाचा काय निर्णय येतोय नक्कीच. दरम्यान या ठिकाणी थोडा वेळ आणि या ठिकाणी निर्णय आलाय OUT आउट. या ठिकाणी बॅक टू डगआउट यावं लागणार आहे जय विश्वकर्मा याला. या गोष्टी बिलकुल बयान करते जैसे हकीकत बयान करते. जे बॉडी लँग्वेज होतं ना जे मागच्या वेळेला ज्यावेळेला धावाचा अटेम्प्ट झाला होता त्यावेळेचं बॉडी लँग्वेज आताचं बॉडी लँग्वेज थोडंसं वेगळं होतं. त्यांना माहिती होतं काहीतरी थोडासा इंचेचा फरक राहिलेला आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहेत आसिफ. मागच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 13 चेंडूमध्ये 22 धावा केल्या होत्या. आता त्याला जर बॅटिंग पाहिली तर क्रमांक 7 वरती मागच्या सामन्यामध्ये ज्यानं 13 चेंडूमध्ये 22 धावा केल्या थोडंसं शफलही झालंय. खेळ चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहेत धाफलकावरती 27. याचा अर्थ मागचे 5 चेंडू झालेत ना 5 चेंडू ज्याच्यावरती एकही धावा नाहीये. लास्ट जर पाहिलं तर 5 चेंडू असे झाले आहेत ज्याच्यावरती एकही धावा आली नाहीये. नक्कीच सर. आणि ते 5 चेंडू जे आहेत ते जयू दुर्गेश 11 संघाला कुठेतरी या मॅच मध्ये एक आत्मविश्वास निर्माण करताना आता पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने चेंडू होता या ठिकाणी चेंडू
ढकलण्याचा प्रयत्न केला, परंतु कार्पेटच्या रूपाने चेंडू जाता जाता सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलंय 2 धावेने. या ठिकाणी धावसंख्या पुढे सरकते 29 या धावसंख्येवरती. आणि नक्कीच अजून बघितलं तर आपण सामना जर बघितला आणि या ठिकाणी 1 शॉट येतोय. एक शॉट म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा 28 वरती यावं लागणार. म्हणजे जिथे कुठे धावांची गरज आहे तिथे कुठेतरी आपल्याला पुन्हा एकदा एक धाव कमी पडताना पाहायला मिळते सर. आणि समीकरण जर बघितलं आता आपण तर 14 चेंडू आणि 39 धावा. शाळेमध्ये तुम्ही काही म्हणी शिकवतात मराठी म्हणी, तसं मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. तशी कहाणी आहे. एक तर पहिलाच धावा कमी आहे, त्याच्यामध्ये अजून एक धाव कमी. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. चेंडू जोपर्यंत स्वीपर कव्हर क्षेत्ररक्षक जिग्नेश फील्ड करतील 1 धावे चेंडूवरती पूर्ण. धावफलक जाऊन पोहोचला 29. 39 धावा धावफलकावरती. 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये करायचे 38. 38 धावा. नक्कीच. आणि या चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती एक आक्रमक फटका जर आला सर तर कुठेतरी टीम 94 धानिवच्या संघाला एक आत्मविश्वास नक्की त्याचा या ठिकाणी बिल्ड होताना पाहायला मिळेल. परंतु आतापर्यंत आपण बघितलं तर जयू दुर्गेश 11 संघाची गोलंदाजी म्हणजे विघ्नेशची जी सुरुवात दिलेली आहे ती पकड या ठिकाणी आणि तो फटका या ठिकाणी आलाय. अतिशय सुंदर फटका होता. चेंडू झाला सीमा पार. षटकार मिळतील धावा 6. कबड्डीचे तुला पाठवले सरळ लॉंग लेग सीमारेषा पार. षटकार. याच्या अगोदर एक फटका जसा जहीरभाई ज्यावेळेला कॉमेंट्री होते त्याने म्हणलं होतं पत्र्यावरती चेंडू आदळला होता म्हणजे पत्रा तोड. आता थोडासा बॅनर फोडवाल्या हा षटकार होता. त्या बॅनरच्या दिशेने गेला बघा, हा पडला त्यानंतर अगदी त्या बॅनरला हिट करतोय. षटकारनं एक आशा जिवंत ठेवलेली आहे, एक उम्मीद, बिलकुल उम्मीद की किरण जगी आहे. आणि आसिफला नेहमीच मी सकाळी देखील म्हटलं होतं 12 बॉल 32ची आवश्यकता आहे. 12 मध्ये 32 करायचे आहेत. संकटमोचक राहिलेले आहेत. पण बॅटिंग ऑर्डरला आपण आता सध्या 7व्या क्रमांकावरती तो आलाय. हे षटक महत्वाचं आहे विघ्नेशचं. कारण ज्यावेळेला 4 षटकं संपली होती ना, अर्नाला होता 42 वरती आणि टीम आहे खास करून 94 धानीव 35 वरती. तिथे फासला जास्त नाही आहेत पण आता 12 मध्ये 32 करायचे आहेत. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. विघ्नेश पहिला चेंडू फटका खेळाय वर वर अगदी आकाशाला गवसती घालणारा उत्तुंग षटकार. मध्ये जर बघितलं तर विघ्नेशने बाहेर ठेवण्याचा प्रयत्न ठेवला होता. परंतु आता जर बघितलं आपण तर सरळ रडारमध्ये चेंडू म्हणजे तो कुठेतरी स्विंग करण्यामध्ये मला वाटतं थोडा चेंडू मागे ठेवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु चेंडू जर बघितला आपण तर बरोबर बॅटच्या टप्प्यामध्ये होता. आणि नक्कीच वेट अँड वॉचचा आपण त्या ठिकाणी बघितलं फलंदाज आणि चेंडू सरळ सीमापार. चला नंदनच्या बॅटमधनं षटकार आला. षटकार 6. नंदन विश्वकर्मा षटकार ठोकतोय. आणि हा मॅच देखील तसा आहे म्हणजे जसा टेन्शन वाढणारा टेन्शन फ्री करणारा हा 6 षटकार ठोकला गेला होता. विघ्नेश स्ट्रायकरला नंदन अजून एक गुडगा वाकवलाय चेंडूला पाठवलंय बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार. भाई थोडेसे झुके दे. आता कोणाला वाटतं नमस्कार करतील, नमस्कारासाठी नाही षटकारासाठी 6. नक्कीच सर या ठिकाणी तुम्ही जसा उल्लेख केला तसा नमस्कार करतील पण नमस्कार नाही, या नमस्काराचा होता चमत्कार. आणि पाहिलं आपण 2 चेंडूवरती अतिशय खणखणीत असे 2 षटकार. समीकरण बघा सर 12 चेंडू 32 होतं, आता मात्र 10 चेंडू 20 वरती आलंय. 10-20 मॅच 10-20 मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. आता मिस टाइम झालाय. चेंडू टॉप एज लागलाय, कडेवरती लागलाय, भरपूर वर गेलाय आणि स्वतः विघ्नेश आले चेंडूच्या खाली. परतावा लागेल तो फलंदाज बाद. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर त्यानंतर त्याचं रिव्हेंज भाई. वार तुम्ही केला, पलटवार आम्ही आला. चौकार षटकारांची आतषबाजी चालू होती त्यावेळेला हा पलटवार आलाय विघ्नेशकडनं.
अगदी कॉटन बॉलचा विकेट प्राप्त केलाय. एक गाणं याच्या अगोदर आपण ऐकलं होतं सर, ज्यावेळेला ते वायांचं गाणं लागलं होतं मागताना सोनियाचा हार. हार और जीत आपके ऊपर सोच के ऊपर निर्भर है. मान लो तो हार होगी, ठान लो तो जीत होगी. सोच का दायरा बढ़ाइए. 9 चेंडूचा खेळ आहे. 9 मध्ये 20 करायचे आहेत. पुढचे 3 चेंडू विघ्नेशने आत्ता जो चेंडू हाताळला त्याच पद्धतीनं त्याला गोलंदाजी करायची आहेत. पण पुढच्या 3 चेंडूवरती 2 मोठे फटके, किमान मिनिमम 1 मोठा फटका पाहिजे. नक्कीच सर. आणि तो मोठा फटका सामन्याचं बरंच काहीतरी सांगून जाईल आपल्याला. टीम 94 धानीव संघाचा एक आत्मविश्वास उंचवणारा असेल. दरम्यान या ठिकाणी आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव या ठिकाणी मिळेल. अजूनही 2 चेंडू बाकी आहे. आणि तुम्ही म्हणताय तसं सर 2 चेंडू अजून शेष आहे. आणि 2 चेंडूमध्ये किमान 1 फटका जर आला तर नक्कीच टीम 94 धानीव या संघाचा कुठेतरी आत्मविश्वास उंचवताना दिसेल. नक्कीच जसं उल्लेख केला बाबा, 2 गेंदे शेष, 2 केले विशेष, दोन्हीसाठी महत्वाचे आहे. आणि मैदानावरती गोलंदाजीसाठी विघ्नेश. 2 गेंदे शेष, 2 केले विशेष, गेंदबाज केले विघ्नेश आहे. दोन्ही चेंडू महत्वाचे आहेत. स्ट्रायकरला आसिफ. मॅच टाईट, त्यामध्ये वाईट. डोक्यावरती हात गेल्या, जरूर हात गेल्यात. ते जण डोकं खाजवतोय. जसं एक गाणं आलं होतं बघा, तुम्ही खाजवा की म्हणजे बुगडी शोधायला डोकं. आता इथे डोकं थोडंसं खाजवावं लागणार आहे. 8 चेंडूचा खेळ आहे. धावा करायचे त्या 18. नक्कीच. आणि जर चेंडू प्लेन असताना सर तर नक्कीच यष्टीचा वेध घेतला असता. पण स्विंग अँड मिस पाहायला मिळाला आपल्या त्या ठिकाणी. पुन्हा एकदा पाहतोय आपण 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतं. या ठिकाणी 50चा आकडा गाठलेला आहे. 4.5चा खेळ झालाय आणि या ठिकाणी 50 धाव पूर्ण झाले आहेत. 6 खेळाडू सुद्धा बाद झाले आहेत. आता समीकरण बघितलं आपण सर तर चेंडू आहेत 7 आणि जिंकण्यासाठी धाव आहेत 17. चला 7 मध्ये 17 करे. पण हा बॉल महत्वाचा आहे. हा चेंडू महत्वाचा आहे. 7 मध्ये 17. खाली राहिला थोडासा चेंडू. आता 6 मध्ये करायचे 17. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धाफळकावरती 50 50. 6 चेंडू करायचे आहेत 17 17. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया 80 चषक 2026 नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची स्पर्धा. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. रंगलेला असा मॅच आहे. एका बाजूला जयू दुर्गेश 11 अर्नाळा आहे. दुसऱ्या बाजूला टीम 94 धानीवचा संघ आहे. हा धानीवचा तोच संघ आहे जो 2024 ला चॅम्पियन होता. आणि अर्नाळ्याचा तोच संघ आहे जो 2022 ला रनरअप होता. उपविजेता होता 2022 ला. 20 ला तो चॅम्पियन होता आणि 24 चा चॅम्पियन धानीवचा संघ आहे. 6 मध्ये करायच्या 17 धावा. शेवटचं षटक कोण हाताळणार त्यावरती चर्चा झाले. फलंदाज आसिफ शेख आणि दुसऱ्या बाजूला नीरज कळवा सेकंडला आहे. नक्की सर. आणि तुम्ही जसा उल्लेख केला तसा या मैदानाची सुद्धा एक खासियत आहे की पुन्हा रिपीट चॅम्पियन झालेलं म्हणजे हिस्ट्री रिपीट या ठिकाणी झालेली नाही आहे आणि ती आपल्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी 17 धावा आहेत. मात्र 17 पाहूया कोणासाठी आहे खतरा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क होती. पाहतोय आपण हर्षद. मोठा फटका खेळायचा होता मात्र 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल का निश्चितच नाही. कारण तेवढा सुंदर थ्रो पाहायला मिळाला बॉलर एंडला. एका धावेवरती समाधान मानावं लागते सर. चला जसं तुम्ही उल्लेख केला सदा T20 चॅम्पियनशिप जे आपण वर्ल्ड कप बघणार आहोत ना ते आता कॅम्पेन सुरू झाले म्हणजे उद्यापासून स्टार्ट होणार आहे. त्यावेळेला भारत डिफेंडिंग चॅम्पियन आहे आणि एक इतिहास तुम्ही देखील सांगितला आहे या मैदानाचा. एक इतिहास त्या T20चा देखील आहे. कोलवाट्यामध्ये चेंडू होता. ड्राईव्ह केला. चेंडू चला जोपर्यंत डीप स्क्वेअरला गेला क्षेत्ररक्षक वेगानं 1 धाव. चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव. ओ डायरेक्ट हिट झालाय का. पंच सांगतात यस डायरेक्ट हिट झालाय. त्याच्यामुळे डायरेक्ट हिट झालाय. पंचांचं बोट वर झालंय. त्याच्यामुळे इथे अशा वेळेला जर पाहिलं तर बघूया पंच इशारा नक्कीच करतील कारण क्लोज आहे. दोन्ही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करतील. चला एक तर प्रथमदर्शनी दिसून आले पण दुसऱ्या बाजूला टेक्नॉलॉजी आहे तर बाबा मदत घेऊया. कारण जसा चेंडू आला तसा तो डायरेक्ट
स्टंप वरती पडलाय का दोन्ही अँगलनं बघावं लागेल, कारण समोरचा अँगलही महत्वाचा आहे. ज्यावेळेला हात किती जवळ आहेत लांब आहेत. नक्कीच सर, चेंडू मात्र जवळ आलेला आहे आणि जर बघितलं आपण तर चेंडू लागलेला आहे. पंचांचं निरीक्षण आहे, परंतु या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा जसा वापर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं निर्णय येणार आहे. निर्णय येणार आहे. एका अँगलनं बघतोय आपण, बरोबर थोडेसे शॉर्ट राहिले आहेत. ज्यावेळेला बेल्स डिस्ट्रॉय झाले, फक्त बेल्स त्या बॉलनं डिस्ट्रॉय झाले की काय ते फक्त आपण दुसऱ्या अँगलनं आपण पाहणार आहोत. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न. दुसऱ्या अँगलला बघा, ज्यावेळेला चेंडू आला, गोलंदाज पाहिले तर स्टंप पासून जवळपास 2 फूट लांब आहे. हातही त्याचे लांब आहेत. याचा अर्थ निर्णय येतो तिसऱ्या पंचांचा. निर्णय आपल्यापर्यंत येतोय. ज्यावेळेला हिट झालाय, OUT आउट आउट आहे, कारण इथून प्रथमदर्शनी तर तसं दिसलं होतं की डायरेक्ट हिट झालाय. डीबीएनची देखील खासियत आहे, दोन्ही अँगलनं योग्य बरोबर दाखवण्यात आलं होतं. बघा डायरेक्ट हिट झाला होता. पहिला वाटलं बाबा या अँगलनं वाटतं की गोलंदाजाचा हात आहे की काय, पण त्या अँगलनं बनल्यानंतर बघा इथे क्लिअर दिसते. दही दूध का दूध, पाणी का पाणी, सामने आ गई सच्ची कहाणी. नक्कीच. आणि या ठिकाणी बाद होतोय आसिफ. आणि मात्र आता या ठिकाणी चेंडू जर बघितले आपण तर या षटकातले 4 चेंडू असणार आहेत आणि 4 चेंडूवरती अजून बघा 67 धावाचं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय. आणि काय थ्रो पाहू शकताय आपण, अतिशय सुंदर थ्रो. तो डायरेक्ट हिट थोडा वाचलाय, परंतु नक्कीच या ठिकाणी नक्कीच सर नशिबाने साथ दिली आहे. जयू दुर्गेश 11 संघाला नशिबाने साथ दिली आणि तो चेंडू जो होता तो हातावरती पडल्यानंतर गॅदर झाला नाही, तर तो बाउन्स झाल्यानंतर तो स्टंपला लागलाय. नाही डायरेक्ट हिट असं सहजासहजी होत नाहीयेत. रविकांत होते, हा चेंडू केला पुलटात बॉल, बॉल लाईन जवळ चेंडू. ओ ओ ओ ओ तुम्ही आताच उल्लेख केला नशिबाची साथ आहे का, नशीब आहे की नाही. पंच सांगतील कोण आउट आहे की कोण नाही आहे. इंटरप आला होता, कारण अगदी 3 चेंडूचा खेळ आहे आणि 3 मध्ये करायचे त्या 14. अक्षय राजभर स्ट्रायकर एंडला आहेत. अक्षय स्ट्रायकर एंडला आहेत. 3 मध्ये 14 करायचे आहेत. बरेच वेळा असं पण घडतं, काही आपली अपेक्षा असते त्यापेक्षा वेगळं काहीच घडतं. जैसा सोचते ना भाई वैसा होता नाही. 3 मध्ये एशियाच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय. 2 मध्ये करायचे आता 14. चला रिव्ह्यू साठी एक ठराविक वेळ आहे, त्या वेळेमध्ये तुम्ही घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, याच्या पुढे लक्षात ठेवा प्रत्येक टीमनं. उजव्या यष्टीच्या बाहेर शफल केलं होतं. इट्स फेअर डिलिव्हरी. आता मात्र या ठिकाणी 2 चेंडू आणि 14 धावा कशा पद्धतीने या ठिकाणी पुन्हा नशिबाने साथ देतेत का या ठिकाणी. आता मात्र या ठिकाणी अतिरिक्त धाव, 1 धाव या ठिकाणी अतिरिक्त वाईटच्या रूपाने पंच हात करताय. समांतर 1 धाव अवांतर. या अवांतर धावेने पुन्हा समीकरण बदलते. मात्र 2 चेंडू आणि 13 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जात आहेत पाहावं लागेल. आतापर्यंत नक्कीच जर आपण बघितलं तर जयू दुर्गेश 11 संघ
कार्पेटच्या रूपात फटका या ठिकाणी खेळला आहे, मात्र एकच धाव या ठिकाणी मिळेल का तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण डीप लक होते. आणि आता मात्र या ठिकाणी एक चेंडू शेष असेल, एक चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. चला 1 मध्ये 12 करायचे आहेत. टॉप 8 मध्ये जाणारा पहिला संघ कोण ठरणार त्यासाठी हा सामना होता. जय दुर्गेश 11 हरण्याचा संघ आणि टीम 94 धानीव. शेवटचा बॉल बॅटिंग ऑर्डर मध्ये पुन्हा एकदा शफल केलं, कदाचित तेच टीम 94 धानीवला या स्पर्धेवर जावं लागलंय आणि हा सामना जिंकलाय. जय दुर्गेश 11 हरणारा संघानं हा सामना जिंकलाय. अभिनंदन. टॉप 8 मध्ये जाणारा हा पहिला संघ ठरलाय. अभिनंदन. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच